हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 27 नोव्हेंबरला महाराष्ट्र सीईटी सेलने आपलं एक नोटिफिकेशन रिलीज केलं होतं. ज्या नोटिफिकेशनमध्ये 2025 या वर्षी होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या सीईटीज आहेत त्या सीईटीजच्या टेंटेटिव्ह डेट महाराष्ट्र सीईटी सेलने या नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केले होते. तर त्या दिवसापासून आपल्या सर्वांना एक आतुरता लागली आहे की महाराष्ट्र लॉ सीईटी जी आहे 3 इयर्ससाठी होणारी, त्या एक्झामचे फॉर्म कधी सुटणार आहेत आणि त्या एक्झामचं नोटिफिकेशन कधी येईल याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि सोबतच या परीक्षेची असणारी एलिजिबिलिटी, या परीक्षेचा सिलेबस, तसेच एक्झामचा पॅटर्न हेही आपण या व्हिडिओमध्ये आज पाहूयात. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे. ती स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स या परीक्षेमध्ये मिळतील. तर मित्रांनो, सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, या परीक्षेची जी एलिजिबिलिटी आहे ती एलिजिबिलिटी म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते ॲटलिस्ट बॅचलर हवं. आणि इन केस तुम्ही बॅचलरच्या किंवा डिग्रीच्या शेवटच्या वर्षामध्ये असाल आणि तुम्हाला जर ही परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही सुद्धा या परीक्षेसाठी एलिजिबल आहात. त्याच्यानंतर आहे मार्क्सची एलिजिबिलिटी. मित्रांनो, या परीक्षेमध्ये जर तुम्ही ओपन किंवा EWS कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 45% मार्क्स तुमच्या डिग्रीला असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर SC किंवा ST कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला 40% मार्क्सची रिक्वायरमेंट आहे. VJNT, SBC आणि OBC कॅन्डिडेटसाठी 42% मार्क्स कमीत कमी तुमच्या डिग्रीमध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण जर मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर या परीक्षेमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सला 40 मार्क्स असतात. लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगला 30 मार्क्स असतात. लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंगला 40 मार्क्स असतात. इंग्लिश विषयाला या परीक्षेत 50 मार्क्स असतात. या परीक्षेमध्ये असणारे जे टोटल क्वेश्चन्स आहेत ते 150 क्वेश्चन्स असतात. आणि या परीक्षेला दिलेला जो वेळ आहे तो 120 मिनिटे असतो. म्हणजे तुम्हाला 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी या परीक्षेमध्ये आहे. त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क्स, तसेच या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. आणि या परीक्षेचा जो मोड आहे तो ऑनलाईन पद्धतीचा आहे. या परीक्षेचं जे मीडियम आहे ते इंग्लिश किंवा मराठी तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार सिलेक्ट करू शकता. आणि मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला एका MCQला 1 मिनिटापेक्षा पण कमी वेळ आहे. तर मग ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी तुम्ही MCQची प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढी जास्त MCQची प्रॅक्टिस कराल तेवढी जास्त तुमची या परीक्षेची तयारी होईल आणि तेवढेच चांगले मार्क्स तुम्हाला मिळतील. आणि महाराष्ट्रामधले जे टॉपचे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस पण तुम्हाला इझिली मिळू शकतात. महाराष्ट्रातील टॉपचे जे लॉ कॉलेज आहे त्या कॉलेजेसविषयी जो व्हिडिओ आहे तो मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. मी त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या कॉलेजेसला ॲडमिशन घेण्यासाठी किती मार्क्स लागतात ते पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा अभ्यास करताना, या परीक्षेला प्रिपेअर करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची प्रॅक्टिस करत असताना आपण एक स्ट्रॅटेजी बनवणं महत्त्वाचं आहे. आपण आपला स्टडी प्लॅन करणं पण महत्त्वाचं आहे. जर आपण व्यवस्थित आपला स्टडी प्लॅन केला तर आपल्याला या परीक्षेमध्ये नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. आपण जे स्टडी मटेरियल वापरणार आहोत या परीक्षेसाठी ते पण आपण चांगल्या क्वालिटीचं वापरलं पाहिजे. या परीक्षेमध्ये जे मागील पेपर जे असतील, प्रिव्हियस इयरचे पेपर आपण रेफर करून त्यातले जे MCQ असतील ते पण पाहणं महत्त्वाचं आहे. त्याच्यावरनं तुम्हाला या परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे, टफनेस आहे, ते त्याच्यातून कळेल. त्यासाठी तुम्ही PYQ रेफर करा. तुमच्या वेळेचं व्यवस्थित मॅनेजमेंट करा. तुमच्या डिग्रीच्या फायनल इयरमध्ये असाल किंवा काही जण जॉब वगैरे करत असाल तर तुम्हाला ते सगळं मॅनेज करून या परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं, ही परीक्षा MCQ बेसिसची असल्यामुळे तुम्हाला MCQची मॅक्सिमम प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जर MCQची मॅक्सिमम प्रॅक्टिस केली तर तुम्हाला परीक्षेमध्ये MCQ सॉल्व्ह करण्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना 2000 पेक्षा अधिक MCQ प्रोव्हाइड करतो, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांची या परीक्षेच्या दृष्टीने खूप चांगली तयारी होते. त्यानंतर आमच्याकडे डेली लाईव्ह क्लासेस पण असतात, जेणेकरून तुमचे जे डाऊट्स असतील, तुमचे जे प्रश्न असतील, तुम्हाला काही अडचणी असतील अभ्यासामधल्या, तर त्या तुम्ही आमच्या एक्सपर्ट एज्युकेटर्ससोबत शेअर करू शकता आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडनं मिळवू शकता. त्यानंतर आमच्या या कोर्समध्ये आम्ही संपूर्ण अभ्यासक्रमावरच्या नोट्स प्रोव्हाइड करतो. संपूर्ण अभ्यासक्रमावरती रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स पण या कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मॉक टेस्ट. तर ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट सुद्धा प्रोव्हाइड करतो. कारण याच मॉक टेस्टमधून तुम्हाला तुमच्या परीक्षेची तयारी किती झाली आहे हे समजते आणि सोबतच तुम्ही कुठल्या विषयामध्ये कमी पडताय आणि कुठल्या विषयाला तुम्ही जास्त वेळ द्यायला पाहिजे हेही तुम्हाला मॉक टेस्टच्या रिझल्टवरून कळतं. तर या मॉक टेस्ट पण आम्ही आमच्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे 3 इयर लॉ CETची लाईव्ह बॅच 16 डिसेंबरपासून आम्ही सुरू केलेली आहे. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही एकतर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्येही तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर ॲपमध्ये कोर्स परचेस कसा करायचा याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला पिन कमेंटमध्ये देत आहे. सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये पण मी हे डिटेल्स देत आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, राहिला प्रश्न या परीक्षेचे फॉर्म कधी सुटतील आणि या परीक्षेचं नोटिफिकेशन कधी येईल. तर आपण जर मागचा ट्रेंड पाहिला, मागच्या वर्षीचा ट्रेंड पाहिला किंवा त्याच्याही मागच्या वर्षीचं पाहिलं तर साधारणतः या परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे ते जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये येतं. त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला या परीक्षेविषयी डिटेल माहिती दिलेली असते, जसं की तुमची एलिजिबिलिटी असेल, तुमचा सिलेबस असेल, ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आणि इम्पॉर्टंट डेट्स ज्या असतात ॲप्लिकेशन फॉर्मच्या संदर्भात त्या सर्व गोष्टी नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या असतात. तर हे नोटिफिकेशन आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक्सपेक्ट करू शकतो आणि सबसिक्वेंटली या परीक्षेचे फॉर्म पण त्याच वेळेस सुरू होतील. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जानेवारीचा पहिला वीक जो असणार आहे तो या परीक्षेच्या फॉर्म फिलिंगचा असणार आहे. आणि त्याविषयी तुम्हाला जर रेग्युलर अपडेट पाहिजे असतील तर आत्ताच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि 16 डिसेंबरपासून जी 3 इयर लॉ CETची बॅच सुरू झाली आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.